नमस्कार. कलागंगा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्राजक्ता तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण खूप दिवसानंतर भेटतो आहोत. सो आपण मागील भागात काय पाहिलं ते बघून घेऊया एकदा. आपण मागच्या भागात राष्ट्रगीत पाहिलं आणि ह्या भागात आपण काही छोटे नोटेशन शिकणार आहोत. त्याआधी मी तुम्हाला सांगते की खूप लोकांच्या कमेंट आलेल्या आहेत की आम्हाला जे आपण राग म्हणजे काय, स्थायी म्हणजे काय, अंतरा म्हणजे काय, पकड म्हणजे काय किंवा मध्यसप्तक काय, मंद्रसप्तक काय. मी तुम्हाला मागील भागातही सांगितलं होतं मध्यसप्तक मंद्रसप्तक हे माझ्या पहिल्या पार्टमध्ये आहे आणि मी माझ्या याला प्रत्येक भागाला पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असे नावं दिलेली आहेत. सो पार्ट 1 तुम्ही बघा. ज्याला काही शंका असतील मध्यसप्तक मंद्रसप्तकाच्या त्या आणि काही डेफिनेशन पण मी मध्ये मध्ये घेतलेल्या आहेत. तरी मला बऱ्याच लोकांचे प्रश्न होते की स्थायी म्हणजे काय. स्थायीची मी डेफिनेशन तुम्हाला जस्ट मी सांगितली होती, आपण लिहिली नव्हती. किंवा अलंकार म्हणजे काय किंवा संगीत म्हणजे काय असे खूप लोकांनी प्रश्न विचारलेले आहेत. सो आपण मागील भागात राष्ट्रगीत बघितलंय. मी तुम्हाला मागच्या भागात सांगितलं होतं की आपण पुढे काही नोटेशन बघूया. तर आपण नोटेशन बघणारच आहोत. छोट्या बंदिशींचे पण आपण नोटेशन बघणार आहोत. तत्पूर्वी फक्त लोकांच्या ज्या कमेंट आलेल्या आहेत किंवा आम्हाला हे माहिती नाहीये किंवा संगीताची डेफिनेशन राग म्हणजे काय किंवा स्थायी म्हणजे काय, अंतरा म्हणजे काय हे माहिती नाहीये, म्हणून मी आज पहिल्यांदा तुम्हाला आधी मी हे सांगणार आहे. ह्या डेफिनेशन आपण लिहून घेऊया आणि त्यानंतर आपण छोटे नोटेशन बघूया. सो आता प्रथम आपण संगीताची डेफिनेशन बघणार आहोत. संगीत म्हणजे काय. संगीत संगीत म्हणजेच गायन, वादन व नर्तन या तीनही गोष्टींचा समावेश ज्या शास्त्रात होतो त्यास संगीत असे म्हणतात. आपण खूप दिवसानंतर भेटतो आहोत त्यामुळे जरा गॅप पडला असणार आहे. सो तरी मी तुम्हाला सांगितलं की मी आपण पार्ट 10 मध्ये काय बघितलं आहे. आपण राष्ट्रगीताचं नोटेशन बघितलं होतं आणि हे तत्पूर्वी मी याकरता घेते की खूप लोकांच्या कमेंट आलेल्या होत्या की आम्हाला ह्या डेफिनेशन माहिती नाही किंवा हे म्हणजे काय, संगीत म्हणजे काय किंवा राग म्हणजे काय. आपण मागे काही राग पण बघितले आहेत. तर ते रागांचे आपण हे आरोह अवरोह बघितले, पकड बघितले आहेत. सो नुसतंच राग याचं राग आपण जे बघितले त्याचा ऍक्च्युली अर्थ म्हणजे राग म्हणजे काय, त्याचा अर्थ काय ते मी तुम्हाला सांगते आहे. सो तत्पूर्वी संगीताची आपण डेफिनेशन बघत आहोत. संगीत म्हणजे काय. सो संगीत बघा, गायन, वादन व नर्तन या तीनही गोष्टींचा समावेश ज्या शास्त्रात होतो त्यास संगीत असे म्हणतात. झालं. त्यानंतर आपण संगीताची बघितली. त्यानंतर आता आपण अलंकार बघितले. तर अलंकारांची पण एक डेफिनेशन आहे. म्हणजे अलंकार म्हणजे काय हे आपण घेऊयात. स्वरांच्या विशिष्ट आणि नियमबद्ध स्वररचनेला
रचनेला अलंकार असे म्हणतात. अलंकार असे म्हणतात. हे बघा, अलंकार स्वरांच्या विशिष्ट आणि नियमबद्ध स्वर रचनेला अलंकार असे म्हणतात. ओके. आणि आता त्यानंतर बघणार आहोत आपण राग. आपण जे राग बघितले, भूपराग, बिंपलास, केदार, असे आपण खूप सारे राग बघितले आहेत. जवळजवळ मला वाटतं 30 राग आपण पाहिले आहेत. तर रागाची डेफिनेशन मी तुम्हाला आता सांगते आहे. म्हणजे राग म्हणजे काय? मनोरंजन, मनोरंजन व रसनिर्मिती, करणाऱ्या मनोरंजन व रसनिर्मिती करणाऱ्या खास नियमबद्ध स्वरसमूहाला नियमबद्ध स्वरसमूहाला राग असे म्हणतात. आपण पाहिलंय रागाची डेफिनेशन आहे बघा. मनोरंजन व रसनिर्मिती करणाऱ्या खास नियमबद्ध स्वरसमूहाला राग असे म्हणतात. आपण जे राग बघितले त्या रागाची डेफिनेशन आहे. त्यानंतर आहे, मी या सगळ्या डेफिनेशन तुम्हाला समजावून सांगणारच आहे. तत्पूर्वी आपण फक्त लिहून घेतो आहोत आणि मी तुम्हाला जस्ट एक सांगते आहे, पण मी तुम्हाला ते समजावून सांगणार आहे. त्यानंतर पुढची डेफिनेशन आहे स्थायी. स्थायी गीताच्या म्हणजेच गाण्याच्या पहिल्या भागाला स्थायी असे म्हणतात. त्यानंतर आपण स्थायीची डेफिनेशन बघत आहोत. गीताच्या म्हणजेच गाण्याच्या पहिल्या भागाला स्थायी असे म्हणतात. त्यानंतर आहे अंतरा. गीताच्याच म्हणजे गाण्याच्या दुसऱ्या भागाला अंतरा असे म्हणतात. आपण संगीताची पण डेफिनेशन पाहिली आहे. मी तुम्हाला सांगितलं गायन, वादन व नर्तन या तिन्ही गोष्टींचा समावेश ज्या शास्त्रात होतो त्यास संगीत असे म्हणतात. किंवा अलंकार म्हणजे गाणं आणि गायन, वादन व नर्तन म्हणजेच ज्या याच्यात गाण्याचाही समावेश असतो, एखाद्या इन्स्ट्रुमेंटचा म्हणजेच वादनाचाही समावेश असतो आणि नर्तनाचाही समावेश असतो. या तिन्ही गोष्टींचा समावेश ज्या शास्त्रात होतो त्यास संगीत असे म्हणतात. त्यानंतर आहे अलंकार. स्वरांच्या विशिष्ट आणि नियमबद्ध स्वररचनेला अलंकार असे म्हणतात. अलंकाराची पण मी तुम्हाला सांगितलं आहे समजावून की बाबा अलंकार म्हणजे विशिष्ट त्याची स्वररचना असते. सा रे ग रे ग म अशा प्रकारचे, किंवा सा ग सा म रे प ग ध असे वेगवेगळे अलंकार आपण पाहिले आहेत मागील भागामध्ये पण. सो अलंकारांची विशिष्ट आणि नियमबद्ध स्वररचना असते, त्याला अलंकार असे म्हणतात. त्यानंतर आहे राग. मनोरंजन व रसनिर्मिती करणाऱ्या खास नियमबद्ध स्वरसमूहाला राग असे म्हणतात. म्हणजे रागातून मनोरंजनही होतं, रसनिर्मिती पण होते. पूर्वीच्या काळी मनोरंजनाची काही सोय नव्हती, टीव्ही नव्हते किंवा काही रेडिओ पण नव्हते. आकाशवाणी केंद्रही तेव्हा म्हणजे खूप उशिरा सुरू झाले. तत्पूर्वी आपण म्हणजेच राग गायन असायचं दरबारामध्ये किंवा कुठेही राग गायन असायचं. ध्रुपद गायकी असायची, धमार गायकी असायची. सो रागातून मनोरंजन होत होतं लोकांचं. एक एक राग खूप वेळ गायला जायचा, एक एक दिवस एक एक राग रंगवला जायचा. त्या रागातून वेगवेगळे आलाप, वेगवेगळ्या ताना, वेगवेगळ्या बंदिशी त्या रागाच्या
म्हटल्या जायच्या, त्या आलापातून, तानांमधून, त्या बंदिशींमधून लोकांचं मनोरंजन होत होतं, लोकांचा वेळ जात होता. सो रागाची ही डेफिनेशन झाली, मनोरंजन व रसनिर्मिती करणाऱ्या खास नियमबद्ध स्वरसमूहाला राग असे म्हणतात. रागांचंही काही जेव्हा राग तयार केले जातात तेही एखाद्या खास म्हणजे नियमबद्ध स्वरूपात तयार केले जातात. प्रत्येक रागाचा वेगवेगळा प्रहर असतो. कोणाचा मध्य प्रहर असतो, कोणाचा रात्रीचा प्रहर असतो, कोणाचा पहाटेचा प्रहर असतो. हे प्रहर वेगवेगळे प्रहर असतात. वेगवेगळ्या रागांच्या वेगवेगळ्या वेळा असतात. त्या वेळेला ते राग गायले जातात आणि त्यांचे विशिष्ट स्वरसमूह केले जातात की बाबा ह्या स्वरसमूहावरून हा स्वरसमूह गायला तर हा राग ओळखला जाईल. असं ही डेफिनेशन आहे. मनोरंजन व रसनिर्मिती करणाऱ्या खास नियमबद्ध स्वरसमूहाला राग असे म्हणतात. तर प्रत्येक रागामध्ये प्रत्येक गाणं हे वेगवेगळ्या प्रत्येक गाण्यावर म्हणजे प्रत्येक गाण्याचा बेस हा रागावर असतो. वेगवेगळ्या प्रकारचे राग असतात, त्यातून वेगवेगळ्या प्रकारची गाणी बनवली जातात. प्रत्येक गाणं हे रागावर आधारित असतं. रागाशिवाय कुठलंही गाणं तयार होऊ शकत नाही. सो राग हा म्हणजे रागाची डेफिनेशन तेवढीच महत्वाची होती म्हणून मी घेतली आहे. मनोरंजन म्हणजे रागातून मनोरंजन होतं आणि रसनिर्मिती होते. सो रागाची ही डेफिनेशन आपण पाहिली आणि आता आपण बघत आहोत स्थायीची डेफिनेशन. स्थायीची डेफिनेशन आहे गीताच्या म्हणजेच गाण्याच्या पहिल्या भागाला स्थायी असे म्हणतात. सो गीताचा म्हणजेच गाण्याचा जो पहिला भाग असतो त्याला आपण स्थायी असे म्हणतो. म्हणजे पहिल्या भागाला स्थायी असे म्हटले जाते. त्यानंतर आहे अंतरा. गीताच्याच म्हणजेच गाण्याच्या दुसऱ्या भागाला अंतरा असे म्हणतात. म्हणजे जेव्हा स्थायी होते त्यानंतर पुन्हा ध्रुपद गायलं जातं आणि त्यानंतर अंतरा घेतला जातो, म्हणजे अंतऱ्याचं गाणं म्हटलं जातं. सो ही बरेच लोकांना शंका होती की स्थायी म्हणजे काय, अंतरा म्हणजे काय, राग म्हणजे काय, अलंकार म्हणजे काय, संगीत म्हणजे काय, पकड म्हणजे काय, हे विचारलं आहे. पण पकड मला वाटतं मी माझा जो पार्ट 9 आहे, पार्ट 9 आहे, त्यामध्ये मी पकडची डेफिनेशन पण सांगितली आहे. सो आता आपण या डेफिनेशन बघितल्या. संगीताची पाहिली, रागाची पाहिली, अलंकारांची पाहिली. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टी एक खास नियमबद्ध आणि एक विशिष्ट अशा प्रत्येक नियमामध्ये बांधले गेले आहेत. म्हणजे अलंकार पण एक विशिष्ट नियम आहे, रागालाही नियम आहे, त्याचे स्वर समुदाय आहे प्रत्येक रागाचे वेगवेगळे आणि प्रत्येक रागाचं एक त्याची अशी एक विशिष्ट ओळख असते. प्रत्येक रागाचा प्रहर असतो. प्रत्येक रागामध्ये वादी संवादी स्वर असतात. प्रत्येक रागामध्ये एक रागाचा मुख्य स्वर असतो किंवा त्याचा आपण म्हणता येईल त्याचा म्हणजे त्या अशा काही हे असतात त्याच्या प्रत्येक रागाच्या छोट्या छोट्या आपण म्हणता येईल स्वरसमूह की त्या रागाचे हे असतात, आत्मा असतात की त्या गोष्टी किंवा ते ज्या म्हणजे बंदिशी जेव्हा आपण म्हणतो, बंदिशीच्या आधी आपण काही वेळा आलाप घेतो, तर त्या आलापातून लोकांना समजतं की हा आता कोणता राग म्हणणार आहे. किंवा ज्यांना संगीताचं ज्ञान आहे किंवा ज्यांना राग माहिती आहे, रागांचे प्रत्येक रागाचे स्वरसमूह माहिती आहे, त्यांना तो राग लगेच ओळखला जातो की आता हा राग म्हणणार आहे. प्रत्येक रागाची एक विशिष्ट प्रकारची ओळख असते. मी तुम्हाला राग जेव्हा घेतले प्रत्येक रागाचे आरोह अवरोह पण सांगितले आहे आणि मला वाटतं आलापही मला वाटतं पकड सांगितली आहे. सो आलाप पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि म्हणजे वेगवेगळ्या अशा हे असतात, त्यातून आपण बघत जाऊया की बाबा आता राग आपला झाला आहे. म्हणजे जेव्हा राग घेतले तेव्हा मी तुम्हाला पकडही सांगितली आणि पकडची डेफिनेशन पण सांगितली आहे. आपल्याला जस्ट हार्मोनियम शिकण्याकरता आपण हे सगळं बघत आहोत आणि आपण ही थेरी याकरता बघतोय की आपण नुसतं शिकतो किंवा आपण फक्त वाजवतो, पण त्यामागे त्याचा अर्थ काय आहे हे आपल्याला बऱ्याच वेळेला माहिती नसतं. म्हणून मी ह्या सगळ्या डेफिनेशन घेतल्या आहेत. सो आता आपण छोटे छोटे मी पुढे बंदिशींचे डेफिनेशन बंदिशींच्या पण नोटेशन घेणार आहे आणि आपण छोट्या बंदिशी आधी शिकणार आहोत. तत्पूर्वी आपण छोटे छोटे अगदी 3-3, 4-4 ओळींचे आपण नोटेशन बघणार आहोत. सो मला बऱ्याच लोकांनी विचारलं होतं की आपण आधी छोट्या बंदिशी शिकूयात सांगितलं होतं. मग त्या तत्पूर्वी छोट्या बंदिशी शिकण्यापूर्वी मी तुम्हाला जस्ट हॅपी बर्थडेचं सॉन्गचं नोटेशन देणार आहे
आपल्या घरामध्ये बर्थडे असतो बऱ्याच वेळेला, प्रत्येकाच्या घरात आजकाल हार्मोनियम असतं, तर आपण जस्ट छान वाजवू शकतो, त्या माणसाला खुश करू शकतो. सो आपण आता हॅपी बर्थडेचं नोटेशन बघणार आहोत. हे छोटं छोटं आहे, जे अगदी शिकत आहेत त्यांना हे वाजवायला मजा येईल की हे सोपं सोपं आहे. मी राष्ट्रगीत पण याच करता घेतलं की जे आता नवीन सुरुवात करत आहेत किंवा नवीन जे शिकत आहे त्यांना हे खूप उपयोगी आहे की आपण जेव्हा वाजवतो तेव्हा डिरेक्टली गाण्याचे नोटेशन वाजवण्यापेक्षा तुम्ही आधी अलंकार वाजवा किंवा हे जे मी छोटे छोटे नोटेशन लिहून देते ते वाजवा. त्याने आपली प्रॅक्टिस होते. त्यानंतर आपण मोठ्या गाणी किंवा बंदिशी तर वाजवूच शकतोय. त्यामुळे आधी आपण छोट्यापासून सुरुवात करत आहोत. सो आज आपण आता हॅपी बर्थडेचं नोटेशन बघणार आहोत. हॅपी बर्थडेचं नोटेशन आपण बघत आहोत हॅपी बर्थडे सॉन्गचं. हॅपी बर्थडे टू यू. हे बऱ्याच लोकांना माहिती असेल, पण ज्यांना माहिती नाहीये त्यांच्याकरता मी सांगते. बऱ्याच लोकांना माहिती असणार आहे, पण ज्यांना माहिती नाहीये त्यांना मी हे सांगते आहे. सा 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 रे सा, मग सा सा रे सा मग. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. आपण खूप दिवसानंतर भेटत आहोत, त्यामुळे मी सुरुवातीला तुम्हाला डेफिनेशनच सांगितल्या आणि हे छोटं नोटेशन सांगते आहे की जेणेकरून एक आपण रिवाईज करत आहोत की मागील भागात काय काय बघितलं ते. तर नेक्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला नोटेशन पण सांगणार आहे आणि एका सरांनी मला रघुपती राघव राजारामचं पण नोटेशन विचारलं आहे, तेही मी घेणार आहे. सर आपण घेऊयात ते पण नोटेशन मी तुम्हाला सांगते पुढील भागात माझ्या. तत्पूर्वी आपण आता हे नोटेशन बघत आहोत. हे मी जस्ट सोपं सोपं सांगते सगळ्यांना वाजवायला इझी जावं म्हणून. सा हे आपण बघितलं आहे आता सगळं हॅपी बर्थडेचं नोटेशन आपल्याला. हॅपी बर्थडे टू यू. सा सा रे सा म ग. हॅपी बर्थडे टू यू. सा सा रे सा प म. हॅपी बर्थडे डिअर, म्हणजे ज्याचा बर्थडे असेल त्याचं नाव घेऊन आपण वाजवू शकतो पुढे त्याचं नाव. सा सा धम ग रे. हॅपी बर्थडे टू यू. नी नी धम प म. मे गॉड ब्लेस यू. सा रे सा म ग. हॅपी बर्थडे टू यू.
सा सा रे सा म ग. ओके, आलंय हे लक्षात. आपण हॅपी बर्थडेचं नोटेशन बघितलं आहे. सो तुम्हाला हे तुम्हाला हे लिहून घ्यायचं असेल लिहून घेऊ शकता. मागील पण आपण जे डेफिनेशन पाहिल्या त्या पण तुम्हाला पाहिजे असले तुम्ही लिहून घेऊ शकताय. सो आपण हे आता हे हॅपी बर्थडेचं नोटेशन पाहिलं आहे. हे आपण वाजवून घेऊया की तुम्हाला पण ते कळेल. सा सा रे सा. आपण हॅपी बर्थडेचं नोटेशन वाजवलं आहे आणि आपण पाहिलं पण आहे. सो तुम्ही हे बघा, हॅपी बर्थडेचं नोटेशन वाजवून बघा आणि तुमच्या काय अजून रिक्वायरमेंट असतील त्या मला सांगा. त्या पद्धतीने मी घेणार आहे. आणि जे रघुपती राघव राजारामचं नोटेशन सांगितलं आहे ते पण आपण पुढील भागात घेणार आहोत. आणि मी तुम्हाला सांगितलं आहे छोट्या बंदिशींचं नोटेशन घेणार आहे मी. सो आपण सुरुवात अगदी बेसिकच करतो आहोत. बेसिक आधी आलं म्हणजे आपल्याला बाकीच्या गोष्टी सहज आणि अगदी व्यवस्थितरित्या वाजवणं येणार आहेत वाजवता. सो तुम्ही हे बेसिकच आधी वाजवायला शिकायचं आहे. आणि तत्पूर्वी तुम्हाला हे मध्ये मध्ये मी डेफिनेशन पण सांगितले आहे. सो तुम्ही त्यांची प्रॅक्टिस करा. आपण कुठल्या डेफिनेशन पाहिल्या त्या मी तुम्हाला सांगते. फर्स्ट डेफिनेशन आपण संगीताची पाहिली, त्यानंतर अलंकाराची पाहिली, त्यानंतर राग पाहिला, त्यानंतर स्थायी, त्यानंतर अंतरा. मी तुम्हाला फक्त एक जस्ट रिवाइज करते आहे. गायन, वादन व नर्तन या तिन्ही गोष्टींचा समावेश ज्या शास्त्रात होतो त्या संगीत असे म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट आहे अलंकार. स्वरांच्या विशिष्ट आणि नियमबद्ध स्वररचनेला अलंकार असे म्हणतात. त्यानंतर राग, मनोरंजन व रसनिर्मिती करणाऱ्या खास नियमबद्ध स्वरसमूहाला राग असे म्हणतात. त्यानंतर आहे स्थायी. गीताच्या म्हणजेच गाण्याच्या पहिल्या भागाला स्थायी असे म्हणतात. त्यानंतर आहे अंतरा. गीताच्या म्हणजेच गाण्याच्या दुसऱ्या भागाला अंतरा असे म्हणतात. ओके. त्यानंतर आपण पाहिलं आहे हॅपी बर्थडेचं नोटेशन. हॅपी बर्थडे टू यू, सा सा रे सा म ग. हॅपी बर्थडे टू यू, सा सा रे सा प म. हॅपी बर्थडे डियर, सा सा ध म ग रे. हॅपी बर्थडे टू यू, नि नि ध म प म. मे गॉड ब्लेस यू, सा सा रे सा म ग. हॅपी बर्थडे टू यू, सा सा रे सा म ग. हे आपण आज पाहिलं आहे. पुढील भागात आपण बघणार आहोत. तत्पूर्वी जो आपण हे जस्ट रिवाइज केलं आहे आजच्या भागामध्ये.
खूप आपल्या याच्यात ब्रेक झाला होता सगळ्या पार्टमध्ये. सो मी हे जस्ट रिवाईज केलं, राष्ट्रगीत घेतलं, त्यानंतर आपण बराच काळ आपला गॅप झाला, त्यामुळे मी ह्या पुन्हा म्हणजे लोकांच्या कमेंट होत्या, आम्हाला ह्या गोष्टी समजल्या नाहीयेत, हे स्थायी म्हणजे काय, अंतरा म्हणजे काय, म्हणून मी तुम्हाला हा भाग डेफिनेशन सांगितल्या आणि हे हॅपी बर्थडेचं एक नोटेशन घेतलं आपण छोटंसं. तर पुढील भागात आपण नवीन नोटेशनसह, नवीन बंदिशींसह भेटूया, नवीन गाणे किंवा म्हणजे जे रिक्वायरमेंट आहे त्या गाण्यासह भेटूया. सो आजचा भाग तुम्हाला माझा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.